स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का। महिला तालुका अध्यक्ष मनीषा केंद्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश। पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। राजकीय वर्तुळात खळबळ। नमस्कार, आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आज मोठा राजकीय धक्का बसलाय। अजित पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्ष मनीषा केंद्रे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केलाय। हा प्रवेश पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडल्याने या घटनेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले। मनीषा केंद्रे या गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सक्रिय होत्या। महिला संघटन बांधणी, स्थानिक प्रश्न तसेच पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। मात्र अचानकपणे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। भाजप प्रवेशावेळी बोलताना मनीषा केंद्रे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच राज्यात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या प्रवेशामुळे भाजपची महिला आघाडी अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। विशेषतः तालुका पातळीवर भाजपला याचा थेट राजकीय फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून आगामी काळात आणखी नेते पक्ष सोडणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे। राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स, स्थानिक बातम्या आणि विश्लेषणासाठी आमच्या स्वदेशी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।